ईमेल मध्ये कम्युनिकेशन होते, एक दोन ईमेल पासून केव्हा फोन केला ते, हा गायकवाड साहेब काय, मी पण मराठीमध्ये बात करते. तो जेव्हा 1-2 मिनिट ती बात झाली, अच्छा तुम्ही कुठले, मुंबईमध्ये कुठे राहतात, गाव तुमचं काय, मी ना कराची. अरे ते 1 मिनिट सायलेन्स होते, अरे थांबा थांबा थांबा, कराची मध्ये. मग सिटी मोठी आहे कराची, लई मोठी सिटी आहे. 3 करोडची पॉप्युलेशन आहे. पण मायनॉरिटी काय एक रेंज मध्ये राहतात. काय आमच्याकडे एक सोल्जर बाजार आहे एरिया, ते मध्ये हनुमान मंदिर आहे आणि क्लिफ्टन आहे, ते रत्नेश्वर मंदिर आहे. तर ते मंदिरच्या स्ट्रेच मध्ये राहतात. जेव्हा तुम्ही कोई पण क्षेत्रामध्ये, कोई पण कंट्रीमध्ये मायनॉरिटी आहे ना, तो मायनॉरिटी मध्ये काहीतरी होत. आम्ही इकडे मायनॉरिटी मध्ये आहे. तर त्यांचे ते रीती-रिवाज आहे, ते फॉलो करायचे. काहीतरी तुम्ही काहीतरी क्षेत्र में आहे, तर ते फॉलो करायचे. तर अरे मी लास्ट दुबईमध्ये होती माझी फॅमिली. तर मी आणि बाप्पा आणले होते घरात. तो माझा एक मुलगा होता. तो आम्हालाही अपेक्षा होती, ते मुलगी देवा देईन तो एकदम छान होतं. तो त्यांनी असं प्रण घेतला होता, तर बाप्पा मला एक लहान मुली पाहिजे, माझ्यासाठी बहिणी पाहिजे. तर बापाने कृपा केली. आता 11 महिने झाले आणि माझी मुलगी आहे 9 महिने. तर ते अरे बापाची लई विशेष कृपा आहे. माझा माझा असा विश्वास आहे, ते कुणी पण मराठी होय, काहीतरी काहीतरी कंट्रीमध्ये होय, जेव्हा नाव घेतात ना, जय भवानी, जय शिवाजी, तो असांना जोश येतात. कशाला बिझनेसमध्ये माझा आमच्या क्रिकेट टीम आहे, क्रिकेटमध्ये सगळे भरपूर सपोर्ट देतात, की भाई मराठी माणूस आहे. ते नाही सोचतात तू पाकिस्तानचे मराठी आहे, की काहीतरी कोणी रिजनचे आहे. मराठी म्हणजे मराठी. नमस्कार. आपल्यासोबत जय गायकवाड आहेत. जय गायकवाड आपल्यासारखेच एक मराठी आपले भाऊबंद आहेत आणि आपल्यासाठी कोण आहेत ते काय आहे त्यांचं इंट्रोडक्शन ते दुबईहून आपल्याला जॉईन झालेत, पण त्यांचं इंट्रोडक्शन जर जयनीच दिलं तर खूप मजा येईल. जय, आपल्याबद्दल जरा हा. सांगा आमच्या मराठी मूडच्या सगळ्या व्ह्युअर्सना तुमचं इंट्रोडक्शन. हो, हो, हो. नमस्कार. माझं नाव जय गायकवाड. मी पाकिस्तानात आहे. आणि जसं शांतूने सांगितलं, परिचय तर काय आहे, आम्ही 150 फॅमिली आहे पाकिस्तानात. पहिलं तर क्षमा, माझी मराठी इतके छान नाही. कशाला आमच्या मराठीमध्ये पाकिस्तानचा थोडा ॲक्सेंट आहे. तो आणि काय ते मध्ये आता आता इम्प्रूव्ह करायचे आहे. दिलीप संघचे माध्यम क्लास स्टार्ट झाली होती. ते स्टार्टमध्ये क्लास घ्यायची. तो आम्ही 150 प्लस फॅमिली आहे पाकिस्तानात. आणि पाकिस्तानमध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव आहे. तिकडे आता गणेश चतुर्थी येते. आणि ते मध्ये काय आहे, आम्ही लई क्लोज नेट फॅमिली आहे तिकडे पाकिस्तानमध्ये. आम्ही सगळे कराचीमध्ये आहे. फक्त एक सिटी आहे कराची. कराचीमध्ये मराठा आहे. आणि ते सगळे क्लोज म्हणजे 10 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. कोणीतरी बाहेर नाही आहे. आणि गणेश चतुर्थीचा उत्सव लई मोठा होतात. तिकडे लई सेलिब्रेशन होतात. आणि 3 मठ मंदिर आहे. एक आमच्या कम्युनिटीच्या आहे महाराष्ट्र मंडळच्या. एक हम्म. गणपती स्थान आहे ते मध्ये. आणि एक माझ्या काकाच्या मंदिर आहे, ते मध्ये गणेश मठ मंदिर आहे. आणि एक तिकडे लहान मराठीच्या मुलगी आहे, त्यांची कम्युनिटी युवा मराठी कम्युनिटी ते काढतात. तो 3 मठ मंदिर मध्ये 3 प्रकारची गणपती काढतात ते मध्ये. खूप 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 छान आणि तुमची मराठी खूपच छान आहे. मी खरं सांगतो, मुंबई धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये पण मराठी लोकांकडून एवढी मराठी आजकाल ऐकायला थोडी कमीच मिळते, चिडचिड धन्यवाद. माझ्यावर, पण खूप छान. तर आता तुम्ही दुबईमध्ये आहात. हो, हो. तर मला जरा जय सांगशील कसं आहे तुझं जन्म कराची पाकिस्तानचा आहे. हो. कसं आहे आयुष्य? जन्म मुंबई, कराची. जन्म जन्म कराचीच आहे. कराची बॉर्न. कराची सिटी कराची. कराची आहे आमची पाकिस्तानची. हो. आमच्या भाषेत तुम्ही कराचीकर आहात. कराचीकर आहात. ओके. करेक्ट, करेक्ट. असं. तुम्ही येस. कराचीकर आहात. तर कसं हं. आहे एक थोडंसं आम्हाला जर सांगितलं आयुष्य, कसं आहे आपलं आयुष्य कराचीमध्ये कसं असतं एक पाकिस्तानी मराठी म्हणून थोडंफार त्याच्याबद्दल आम्हाला जर हो. सांगाल तर खूप बरं म्हणजे. हो. कराची कराची म्हणजे काय मेट्रोपॉलिटन सिटी आहे. हम्म, मुंबईसारखी सिटी आहे. हम्म, कराचीमध्ये काय आहे, मराठी आहे, गुजराती आहे, पारसी तिकडे आहे. आणि कसं जेव्हा फॉरेनर ब्रिटिशर आले होते ना, तर मुंबई आणि कराची दोघी मेट्रोपॉलिटन सिटी आहे. एकसारखं स्टाईल आहे. दोघीकडे पोर्ट आहे. आमच्या कराची पोर्ट आहे, जसं मुंबईचं पोर्ट आहे. तर ते डेव्हलप सिटी आहे. जे डेव्हलप्ड ब्रिटिशर्स आले होते त्यांनी डेव्हलप केला होता. तो आणि आम्ही राहतात सदरमध्ये. एक एरिया आहे सदर. सदर सदर. आणि तिकडे काय आहे, हां, पाकिस्तानमध्ये काय आहे, मायनॉरिटी एकदम जवळ राहतात. कशाला काहीतरी झाला तर ते एक अटॅचमेंट आहे.
कोणी येऊ शकतो. तो मायनॉरिटी काय आहे 5-6 किलोमीटरचे स्ट्रेच आहे. मग सिटी मोठी आहे कराची, लई मोठी सिटी आहे. 3 करोडची पॉप्युलेशन आहे. पण मायनॉरिटी काय आहे, एक रेंजमध्ये राहतात. काय आहे आमच्याकडे एक सोल्जर बाजार आहे एरिया, ते मध्ये हनुमान मंदिर आहे आणि क्लिफ्टन आहे ते रत्नेश्वर मंदिर आहे. तर ते मंदिरच्या स्ट्रेचमध्ये राहतात. अच्छा. आणि सगळे कसं राहतात, मराठी माणसात 2-3 लोकेशन आहे, ते लोकेशनमध्ये राहतात. कशाला 150 फॅमिली आहे, जसं मी सांगितलं होता तुम्हाला. हं. तर 150 काय आहे एकदम लहान. 3 करोडची पॉप्युलेशनमध्ये 150 फॅमिली काय आहे काहीच नाही. 0.5% पण नाही. करेक्ट. हां, तो ते काय आहे असं जवळ राहतात तर काहीतरी झाला, काही कोणाचं काही इमर्जन्सी आहे, काहीतरी लग्न आहे, काही विवाह आहे, तर ते सगळे एकदम क्लोज आहेत. मला म्हणजे कॉल केला तर 15-20 मिनिटमध्ये सगळे येतात. अरे वाह! असं आमचं नेटवर्क आहे तिकडं. खूप छान. आणि काय आहे मराठी काय आहे, मराठीची लई हिस्ट्री आहे. पाकिस्तानमध्ये मराठ्याचं लई पहिले योगदान होता. तर जे पण कार्यक्रम करायचे, स्पेशली गणपती उत्सव आणि जन्माष्टमी आणि होली, ते मध्ये मराठे एकदम नंबर 1 आहे. ते सगळं केव्हा माझे मित्र आहे ते गुजराती आहे आणि ते केव्हा-केव्हा असं मस्करी करते, तेव्हा मराठे जागतात 1 तास वर्षमध्ये गणपती चतुर्थीमध्ये. तो जेव्हा गणपती तो जेव्हा गणपती गणेश चतुर्थी आली, तर सगळे मराठी एकदम फॉर्ममध्ये. फॉर्ममध्ये आपला बाप्पा हां, ते एकदम फॉर्ममध्ये. गणपती आणि बाप्पा मोरया. बाप्पाची अशी महिमा आहे, हं. ते जे नवस घेतात माझा आता मुलगी झाली माझी. तो अरे मी लास्ट दुबईमध्ये होती माझी फॅमिली. तो मी आणि बाप्पा आणले होते घरात. तो माझा एक मुलगा होता. तो आम्हालाही अपेक्षा होती, ते एक मुलगी देवा देईन तो एकदम छान होतं. तो त्याने असं प्रण घेतला होता, तर बाप्पा मला एक लहान मुली पाहिजे, माझ्यासाठी बहिणी पाहिजे. तर बाप्पाने कृपा केली. आता 11 महिने झाले आणि माझी मुलगी आहे 9 महिने. तर ते अरे बाप्पाची लई विशेष कृपा आहे. खूप खूप तर अभिनंदन. तिकडे काय हो, हो, हो. ते मध्ये आणि काही मंगलमूर्ती, इच्छापूर्ती देव आहे. तो काहीतरी नवस गेला, तो ते येतात आणि पाकिस्तानमध्ये काय आहे, माझी आजी लई ॲक्टिव्ह होते ते टाईमवर. तर पाकिस्तानमध्ये काय आहे, ते सगळे बाप्पा सगळ्यांचे फेव्हरेट आहे. ओके. प्रथम पूज्य. म्हणजे सगळे तो म्हणजे काय सगळ्या कम्युनिटीज, हिंदू हो, हो, कम्युनिटीज. हो. आता काय आहे आता सगळे येतात. पहिलं काय मराठे सेलिब्रेट करायचे गणेश चतुर्थी. आता काय आहे सिंधी, गुजराती आहे, ते मारवाडी पब्लिक आहे, ते पण भरपूर योगदान करतात. भरपूर सेलिब्रेशन होतात तिकडं. आता लास्ट इयरचा प्रोग्राम झाला होता गणेश चतुर्थीचा. माझे काका आहे देवानंद सांडेकर, मामा आहे माझे. त्याने ओकेजन केला होता. मराठी जमातपासून एक जॉइंट केला होता कार्यक्रम. तर ते मध्ये लई भरपूर पब्लिक आली होती. मला माझं असं वाटतं 300-400 लोक आले होते. ते मध्ये रातचं सेलिब्रेशन होता आणि पाकिस्तानमध्ये काय आहे मराठी गणपतीचा फेस्टिव्हल 2.5 दिवस होतात. 11 अच्छा. दिवस नाही ठेवतात. नाही ठेवत. हां, कशाला सकाळी आणला बापाला चतुर्थीचा ते दिवशी आणि सकाळची पूजा, संध्याकाळी पूजा, रातची आरती करतात आणि उद्यापासून नेक्स्ट डे 4 वाजता सकाळची पूजा आणि संध्याकाळी विसर्जन करतात ते मध्ये. तो दीड 2.5 दिवस. दिवसाचा ठेवतात. दीड दिवस. दीड दिवस, दीड दिवस. सॉरी नॉट 2.5 दीड नाही. दिवसाचा ठेवतात. अरे खूप छान. तर तिकडे शासकीय कारणामुळे 11 दिवस नाही ठेवू शकत? की कसं? की हां, तिकडे नाही. तेवढेच ठेवतात? हां. आता काय सिम्पली पहिले काय लोकांची इंटरेस्ट पण पाहिजे. कशाला, की ते लहान कम्युनिटी आहे. सगळ्यांचं काम आहे आणि काही पाकिस्तानमध्ये काय 1 दिवस घेऊ शकतो ऑफ. 11 दिवस ऑफ घ्यायचा लई प्रॉब्लेम आहे आणि सगळे व्यस्त आहे कामात. तर ते हं. मध्ये बापाला आले, तर बापाला 3 टाईमचा भोजन करायचा, आरती करायची, ते काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे. मला असं वाटतं फ्युचर 2-3 सालात 2-3 वर्ष झाले, तर असा होऊ शकतो की 11 दिवसाचा किंवा असा माझा एक विचार होता आणि माझी अशी इच्छा पण आहे. पण देवाची जेव्हा कृपा होऊन तेव्हा ठेवतात. नक्कीच तुमची इच्छा आहे तर देवाची इच्छा होईलच 11 दिवसाचा गणपती हं. थेट कराचीमध्ये. तर हो, तुमचं मराठी भाषा म्हणजे जशी तुम्ही तिकडे कराचीमध्ये वाढत होता, तर मराठी हो, भाषेशी तुमचा संबंध कसा होता? घरी काय भाषा बोलली जाते आणि कसं हो. मराठी भाषेमध्ये तुमचा कल का इंटरेस्ट वाढला? बघा हे कसं आहे, जेव्हा आम्ही भाषा माझी आजी आहे. आजी आणि आई घरात मराठी भाषामध्ये वार्तालाप करायचे आणि कोणी-कोणी परिवार आहे आमच्या घरात. माझ्या घरात काय आहे, बाबा उर्दूमध्ये बात करतात. आमची नॅशनल लँग्वेज आहे. आई, आजी जे मराठीमध्ये. तर काय आहे मराठीमध्ये कसं जर मदर टंग आहे ते म्हणजे कनेक्शन होते. तुम्ही कितीही भाषा शिकवा. तुम्ही काहीतरी इंग्लिश बोला, फ्रेंच बोला, काहीतरी बोला. पण जे कनेक्शन होते तर तुमच्या ते तुमची मदर टंगमध्ये होते. तो आता काय आहे, आजी जेव्हा बात करते माझ्या संग, ते ते काही कनेक्शन होतात मराठीच्या.
आणि माझा मुलगा राघव ते मध्ये काय आहे ते आता शिकवायचे आहे ते मध्ये मराठी असं आहे की क्लोज टू हार्ट आहे. काहीतरी लँग्वेज तुम्ही सांगा आता आजी कवा आई बाबा काहीतरी बात करते पण आजी जेव्हा मराठीमध्ये बात करते ना तो एक कनेक्शन होतं. हम्म. ते लहानपासून आम्ही सांगतो तो मराठी काय आहे की हृदय लँग्वेज आहे, मदर टंग आहे. काहीतरी हम्म. तुम्ही बोला पण मराठीचे कनेक्शन असे परिवार आहे आमच्या पाकिस्तानमध्ये. ते मध्ये फक्त फुल परिवार मराठीमध्ये बात करतात. अरे वा. खूप खूप खूप. असे 2-3 परिवार आहे. ते त्यांच्या आणि का ते आले तर काही मीटिंग मध्ये काही कार्यक्रम मध्ये आले ते कुणाला बघतात नाही ते त्यांचे मराठीमध्ये बात करते. जसं काय 2-3 हिंदी भाषा आले ते नाही बघत ते ते मराठीमध्ये स्टार्ट आहे. अरे क्या बात आहे. तो असा असाल आम्हाला कसं गर्व वाटतात कशाला. आणि काय लँग्वेज आहे तुम्ही काही बाहेर आहे कम्युनिटीमध्ये आहे आणि स्कूल कॉलेजमध्ये काहीतरी आहे ते एक भाषाचं कनेक्शन होतात. आणि जेव्हा मी दुबई आलो, तर माहीत पडलं की मराठीची लई इकडे काय आहे, लई मराठी महाराष्ट्रीयन लई आहे दुबईमध्ये. खूप आहेत हो. तो जेव्हा गायकवाड नाव आला, ते माझी पण मराठी इतकी छान नाही होती. इकडे आले आणि दिलीप सर संग संग झाला. तो काहीतरी मराठी भाषाचा प्रेम अनेक वाढला. प्रेम तर होता, पण काय एक इंटरेस्ट जास्ती वाढला. तर प्रयत्न करून आता माझे मित्र आहे, इकडे पण महाराष्ट्र मंडळ आहे. त्यांच्या गणेश चतुर्थीचं आयोजन आहे. इकडे सिंधी हॉलमध्ये ते गणेश चतुर्थी ठेवतात. तो ते प्रयत्न करून हळू-हळू शिकवायचा. ठीक आहे. नाही मला तुमचा तो मी तिकडे येतच होतो. शाळेत सर बोलत ओके. होते पहिले शाळेकडे की वैद्य नावाची शाळा होती तिकडे का आहे अजूनही मराठी शाळा कराचीमध्ये. काय नाव? हां, हां. वैद्य. कराचीमध्ये नाही, नाही. आता नाही. आता आता असं नाही. नाहीये. अच्छा. आता नाही. पण आता मग मराठी भाषा तिकडे शिकायचं म्हणजे फक्त दिलीप सरांची आभाळाखालची शाळा एकच शाळा आहे तिकडे. हो, हो. फक्त हे माध्यम आहे आणि काय आहे थोडा लोक इंटरेस्ट इतके जात नाही नाही घेत आहेत. पण काय दिलीप सरचं स्टार्ट आहे आणि हे फक्त मात्र काही वे आहे शिकवायच्या. अगर शिकवायच्या आणि काय शिकवायचं नाही काही. खूप तुमची दिलीप सरांची कशी झाली ओळख ऑनलाईन का कसं तुम्ही सरांच्या टचमध्ये आलात? आमचे एक मित्र आहे विशाल राजपूत. ते दिलीप सरचं कॉन्टॅक्ट झाले होते. दिलीप सरच्या आणि त्यांची मैत्री झाली होती आणि त्याने सगळ्यांना कनेक्ट केला. दिलीप सरनी लय अभ्यास केला. मला असं वाटतं 2-3 वर्ष झाले दिलीप सर अभ्यास करतायत. ते काहीतरी सगळ्यांना कनेक्ट करायच्या. मला असं वाटतं 10-15 मीटिंग केली लास्ट इयरमध्ये. लई प्रयत्न केला, पण सॅड बात ही आहे तर रिस्पॉन्स नाही आला. कशाला तिकडे मराठी इतका रिस्पॉन्स नाही देत आहेत, जसा द्यायचा होता. पण काय आहे ते मध्ये सगळे व्यस्त आहे आणि त्यांची रुची अशी खास नाही. पण दिलीप सरने जे स्टार्टिंग केला होता, जे माध्यम आभाळाची शाळा आणि 2-3 कार्यक्रम केले होते. 2-3 अभिनेत्री आले होते. त्यांच्या संग लाईव्ह केला होता. 2-3 पॉलिटिशियन संग आला होता. पण काय आहे त्यामध्ये 2-3 मेंबर आहे. जसे विशाल राजपूत आहे, माझे बाबा आहे, माझे काका होते चंद्रकांत गायकवाड, ते कुवेतपासून यायचे ऑनलाईन. तो दिलीप सरनी लई प्रयत्न केला सगळ्यांना जॉइन करायचा. पण काहीतरी कारण नाही होत असे स्पीड रिकव्हरी नाही झाली. पण ते काय मिनिमम झाला ते पण छान आहे. कशाला मी आलो, विशाल राजपूत आले. 2-3 असे मेंबर आहे ते सगळे कनेक्ट आहे. आणि लास्टमध्ये ते जो अटॅक झाला ते पाकिस्तान आणि इंडियाचे रिलेशन खराब झाले. ते मध्ये काय थोडा स्पीड स्लो झाली. हो. नाही ते मी समजूच शकतो. अ, तुम्ही दुबईमध्ये जेव्हा लोकांना कधी असं झालंय कोणाला भेटलाय आणि कळलं की पाकिस्तानचे पण मराठी आहे आणि अशी एक काही रिएक्शन मिळाली की अरे पाकिस्तानमध्ये अरे बाबा! असं शॉकिंग रिएक्शन. ते शॉकिंग नाही पुसा. रिएक्शन. कशाला माझं नाव अरे काय होतात केव्हा ईमेल टाकतात ना कंपनीच्या माझं जन्मनाम मोहिंदर गायकवाड आहे. तो हं. गायकवाड झाला. तो ते काय अरे हॅलो ईमेलमध्ये कम्युनिकेशन होतात. 1-2 ईमेल पासून केव्हा फोन केला ते हां, गायकवाड साहेब काय मी पण मराठीमध्ये बात करते. तो जेव्हा 1-2 मिनिट ती बात झाली, "अच्छा तुम्ही कुठले मुंबईमध्ये कुठे राहतात? गाव तुमचं काय आहे?" मी कराची. अरे ते 1 मिनिट सायलेन्स होते. अरे थांबा, थांबा, थांबा. कराचीमध्ये ते अगर मीटिंग आहे, साक्षात मीटिंग आहे, पर्सनली मीटिंग आहे. ते बोलले, "बसा, बसा, बसा साहेब, हे तर मोठा विषय आहे." आणि जे पण मला असं वाटतं आणि ते कॉन्टॅक्ट घेतात माझा आणि आमचा एक ग्रुप आहे महाराष्ट्रीयन युएईचा. हं. ते फक्त आमचे मित्र आहे किशोर मुंडे. हं. माझं इंट्रोडक्शन झाला होता दिलीप सर चे माध्यमपासून माझं इंट्रोडक्शन झाला होता. त्यांनी ग्रुप टाकला आहे महाराष्ट्रीयन दुबई. ते ग्रुपमध्ये मी आहे. पण ते लाईव्ह भरपूर रिस्पॉन्सिव्ह आहे. जेव्हा त्यांना माहीत पडतं ते पाकिस्तानचे मराठी भरपूर रिस्पॉन्स देतात. माझा मित्र सर्कल इकडे आहे.
सगळे लई छान काहीतरी सपोर्ट घ्यायचा, ते भरपूर सपोर्ट भेटतात आम्हाला. बिझनेसमध्ये माझं आमच्या क्रिकेट टीम आहे. क्रिकेटमध्ये सगळे भरपूर सपोर्ट देतात, की भाई मराठी माणूस आहे. ते नाही सोचतात तू पाकिस्तानचे मराठी आहे, हे काहीतरी कोणी रिजनचे आहे. मराठी म्हणजे मराठी. म्हणजे तुम्हाला दुबईमध्ये आल्यावर मराठी संस्कृतीचं जवळ आल्यासारखं वाटत असेल थोडंसं. हो, 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 हो. कशाला पाकिस्तानमध्ये काय एक एक संस्कृती होती, काय त्योहार आहे ते होता. पण काय जेव्हा इकडे आले ना, तो ते विजन जास्ती झाला आणि माहीत पडलं काय आहे. जसं आमचे कुलदेव खंडोबा आहे. तर आम्हाला काय माहीत होतं खंडोबा आहे जेजुरी. इकडे आलं तर माहीत पडलं खंडोबाची काय महिमा आहे, कुलदेव काय आहे. तो असं वेगळ्या-वेगळ्या प्रकारचं गणेश चतुर्थीच्या पण महोत्सवाला काही प्रसाद ठेवते. पाकिस्तानमध्ये काय मोदक बनवते, पण काही 11 दिवसचा गणपती ठेवते तेव्हा आम्हाला माहीत नाही होता. आम्हाला अच्छा. हां, इकडे आले तर माहीत पडलं की 11 दिवसाचा गणपती ठेवतात. आणि मराठी जे मित्र आहे त्याने सांगितलं कसे-कसे त्योहार आहे आपले येतात. जसं अंगारकी चतुर्थी आता येते. तो असे महाराष्ट्रीयन फेस्टिव्हल आणि ते काय तिलचा फेस्टिव्हल, मकर संक्रांती असे फेस्टिव्हल येतात ना, गुढीपाडवा येते. तर त्यांच्या लई एक्सप्लेनेशन झाला. माहीत पडलं हे पण फेस्टिव्हल आहे आमचे. हं. मग घरी आता जसं तुम्हाला इकडे माहिती पडतंय हळू-हळू आता तर तिकडे पाकिस्तानमध्ये अजून तुमची फॅमिली वगैरे आहे जे मराठी बोलतात? कोण आहे ओळखीचे अजून की तुम्ही सगळे फॅमिली दुबईला आलात? नाही, नाही. माझी फॅमिली आहे. माझे आजी आणि बाबा पाकिस्तानात आहे आणि मावशी सगळे इकडे आहे. मी, माझी बहिणी आणि माझे भाऊ आम्ही इकडे पाकिस्तानमध्ये आहे. सगळे पाकिस्तानमध्ये आहे. माझा परिवारचे 4 इकडे आहे. 4 फॅमिली आहे. बस आणि आई आई तर नाही आहे माझी, पण बाबा आणि आजी ते पाकिस्तानात आहे. अ, तुम्हाला तिकडे तुम्ही पाकिस्तानमध्ये मराठी कंटेंट म्हणा, सिनेमा काही कन्झ्युम करायला मिळतो का? पाकिस्तानी लोकांना? नाही, 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 नाही. काहीच ते नाही. नाही. ते मध्ये नाही. नाही, ते काय सीरियल बघतेत पण ते सीरियलमध्ये काय हिंदीमध्ये आहे. जसं जय मल्हार आला होता. तो हां. ते हां, पण काय मराठी मूव्ही बघतायत. ते 1-2 मूव्ही फेमस मूव्ही असं सायराट झाली होती आणि नटराज अशी मूव्ही 2-3 मूव्ही नटरंग. फेमस जे फेमस नाव झालं. नटरंग? नाही नटराज नाना पाटेकरचा नटराज आला होता ना. अच्छा, ओके. ते नटराज आणि कट्यार कलेजात घुसली असे 2-3 फेमस मूव्ही आहे ना, ते बघतात. कट्यार काळजात नटसम्राट बोलताय मला वाटतं तुम्ही. नटसम्राट. येस सॉरी सर हां. नटसम्राट. नटसम्राट. नटसम्राट आणि काय ते सायराट होती आणि ते एक फेमस मूव्ही आहे कटियार कलेजात घुसली अच्छा. सचिनची. मग हे सगळं ते कुठे भरपूर बघायला आहे. मिळतं? ऑनलाईन या बघता तुम्ही की ऑनलाईन, कसं? ऑनलाईन, 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 ऑनलाईन बघतात. ऑनलाईन बघतात. मग आता हो. हल्ली छावा नावाचा एक सिनेमा आलेला. तो बघितलेला की नाही तुम्हाला हो, बघ छावा तर सगळ्यांनी बघितला. छावा तर पाकिस्तानमध्ये पण? सगळ्यांनी बघितला. अरे, अरे! भरपूर, भरपूर जोश झाला होता. ते जेव्हा नाव घेतात ना, हर हर महादेव, तो असा हां. ना ऊर्जा क्रिएट होते. म्हणजे ते भरपूर पाकिस्तानमध्ये पण छावाच होतं. छावा सिनेमाने ती ऊर्जा आणून दिली एकदम. सगळ्यांना कळलं मराठे हो, कोण, हो, हो, मराठी हो, हो. काय. माझा माझा असा विश्वास आहे, ते कुणी पण मराठी होय, काहीतरी विषय काहीतरी कंट्रीमध्ये होय, जेव्हा नाव घेतात ना, जय भवानी, जय शिवाजी, तो असा ना जोश येतात. कशाला? खूप म्हणजे बरं वाटलं ऐकून. कारण आम्ही दिलीप सरांशी जेव्हा बोलत होतो आम्हाला तेव्हा असं कळलं, की शिवाजी महाराजांबद्दल आणि हे सगळं पण पाकिस्तानी मराठी लोकांना हल्ली-हल्ली काही वर्षांपूर्वीच कळायला लागलंय. हो, 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 हो. पहिलं कसं आमचे वडील बोलायचे, "धर्म आहे तो शिवाजी आहे तो धर्म आहे." तो मला असं वाटतं ते काय म्हणतात. आता छावा बघितले तर ते काही स्पष्ट असा विश्वास होता ते धर्माची सेवा ते रक्षा केली तर शिवाजी महाराजांनी केली. पहिले असे वडील बोलायचे, "शिवाजी आहे तर धर्म आहे." काय ते धर्म एकदम मुघल झाले होते, तर एकदम स्लो झाला होता. शिवाजी आले तर काहीतरी धर्मचा प्रचार झाला. तो त्यासाठी जेव्हा असं गोष्टी करतात, जय शिवाजी, जय भवानी, तो असं काही एकदम मोटिव्हेशन येते. ऑफकोर्स महाराजांचं नाव घेतलं आणि मोटिव्हेशन नाही आलं असं होऊच शकत नाही. आणि काय संभाजी महाराजना कुणाला माहीत नाही होता. माहीत जेव्हा नव्हतं. छावा आली ना, सगळ्यांना माहीत पडलं त्यांचा काय योगदान होता. पहिलं काय सगळे छत्रपती सगळ्यांना माहीत आहे. छत्रपती सगळ्यांना माहीत होते. पण संभाजीचा कॅरेक्टर कोणी स्पेशली पाकिस्तानच्या मराठीमध्ये कुणाला माहीत नव्हतं संभाजी कोण आहे. राजे बोलायचे, पण त्यांचं काय योगदान आहे ते कोणाला माहीत नाही होता. तेव्हा छावा आली तर सगळ्यांना माहीत पडलं की त्यांनी काय योगदान दिलं होतं. त्याची काय भूमिका होती त्यांची काय. नाही आणि अजून असे खूपच सिनेमे आहेत. बाजीराव आहे आणि बरेच सीरियल आहेत तर आणि हो, अजून हो. येतीलच.
तर कळेल. शुअर. मराठी शिकताना तुम्हाला काय असे काही शब्द का म्हणतात ना, जसं मराठी नॉन मराठी लोक आहेत त्यांना का ज्ञ, हो. कण, करेक्ट. हे सगळे शब्द हो. हे बोलायला थोडा कधी कधी वेळ लागतो कारण जीभ तशी वळत येस, नाही. येस, येस, तुम्हाला असे काय येस, चॅलेंजेस येस. आले मराठी का काय कसं आणि होतं प्रवास? मला असं काही चॅलेंज नाही मला असं काही चॅलेंज नाही आला. पण काय आहे तर ते सर्कल पाहिजे, फ्रेंड सर्कल पाहिजे. हं. कुणी पण भाषाला इम्प्रूव्ह करायचे आणि ते शिकवायचे, तर ते मध्ये सर्कल पाहिजे. तुम्ही 2-3 बुक जितकी बुक पाहिजे ते बुक लर्न करू शकतो. पण काय जेव्हा सर्कल नाही आला, तर मेन चीज आहे सर्कल, कम्युनिकेशन आहे. जर तुमच्या संग आता बात होते, ते 2-3 असं मीटिंग झाली, मित्राच्या सर्कल झाला. माझा काय क्रिकेट टीम आमचे सगळे मराठी आहे. तर ते अरे क्रिकेटमध्ये काय आहे, ते नवीन-नवीन शब्द मी ऐकायचे. तो जेव्हा मी ऐकतो तर ते कॅच करायचे. तो असं सर्कलमध्ये जॉइन करायचे. तो मी 2-3 कम्युनिटी आहे, ते मध्ये मी जॉइन केलंय. तो ते मध्ये इम्प्रूव्ह करायचे. थोडा आउट ऑफ द टॉपिक जातोय, पण तुम्ही बोलला क्रिकेट हां, खेळताना बोला, बोला. मराठी मुलांबरोबर, हो, तर मला नवीन हो. काही छान शब्द पण तुम्हाला शिकलेच असाल मराठीत तुम्ही क्रिकेट म्हटलं पहिले शिवे, पहिले शिवे. नाही, ते तो तर इकडे इमोशन आहे. इकडे इकडे पहिला पहिला पहिले रॉंग वर्ड शिकवायचे पहिले. परत कोणीतरी लँग्वेज मराठीची बात नाही, इकडे अरबी आहे ना, हां. अरबी आणि फिलिपिनी आहे. कोणीतरी मित्र सांगितलं मला तुमची लँग्वेज शिकवायची, तर पहिले ते रॉंग वर्ड आहे ते पहिले शिकवायचे. नाही, मराठी तशी भाषा या. पण खूप सुंदर आहेच आणि हो, आता जर तसे तुम्ही आहात, तुमचा सोशल मीडिया Instagram वगैरेवर जर असाल, तर आम्ही ड्रॉप करूच. मराठी हो, लोकं जे काही आहेत त्यांना फॉलो करा. त्यांच्याशी मराठीत बोला म्हणजे हो. त्यांना पण मराठीत बोलायला अजून लोकं मिळतील आणि शुअर. आपलं कराचीमध्ये जितके मराठी कुटुंब आहेत, लोकं आहेत, त्यांच्याबरोबर हं. आपण सोशल मीडिया थ्रू आपली भाषा आणि आपलं कल्चर शेअर करू शकतो. बॉर्डर जरी शुअर. असली तरी कल्चर तर बॉर्डरच्या पलीकडे आहेच. हो, 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 हो. अ, तुम्हाला कुठलं म्हणजे आता सिनेमा वगैरे जसं बोललं, तुम्ही सध्या कुठल्या मराठी कंटेंट क्रिएटरला फॉलो करता? हां, 2-3 क्रिएटर आहे. एक आपला फूड फार्मर आहे. मला काय ॲग्रीकल्चरला एक शौक आहे. तो एक आपला फूड फार्मर आहे. त्यांच्या कंटेंट आहे ते मी फॉलो करतो महाराष्ट्रामध्ये आणि जास्ती नाही, पण कॉमेडी 2-3 सीरियल आहे ते कंटेंटला फॉलो करतो आणि एक अनाफ आहे ते कंटेंट क्रिएटर आहे कॉमेडीचा, त्यांना फॉलो करतात. तो काही लहान-लहान असे चुटकुले येते, तर ते मध्ये मराठी इम्प्रूव्ह होते, त्यांचे कनेक्शन वाढतात. तर त्यासाठी त्यांना फॉलो करतो मी. कोण आहे फेव्हरेट अभिनेता मराठीतला? अभिनेत्री? अभिनेत्री तो ते काय नाव आहे त्यांचं अ, माहीत नाही नाव विसरलो मी. पण सोनाली वर्षा कुलकर्णी? उसगावकर. हां, सोनाली कुलकर्णी तर माहीत आहे सगळ्यांना. वर्षा ते काय वर्षा वर्षा उसगावकर उसगावकर. काय नाव आहे? हां, वर्षा ते उस माझे फेव्हरेट होते पण 90s मध्ये. 90s मध्ये फेव्हरेट होते. अजूनही आमच्या ते सगळ्यांच्या फेव्हरेट आहेत. अच्छा तुमचे फेव्हरेट अच्छा, अच्छा. ते मला 90s मध्ये ते फेव्हरेट होते आणि ॲक्टरमध्ये तो नवीन-नवीन ॲक्टर आहे. स्वप्नील जोशी माझा फेव्हरेट आहे. ते मध्ये त्यांची मूव्ही येते तर ते मी बघतात. नाना पाटेकर सगळ्यांना माहीत आहे. माहिती आहे. कराचीमधल्या अशा काही गोष्टी मराठी लोकांच्या आयुष्यात ज्याच्यातल्या एखाद 2 गोष्टी तुम्हाला की कसं आहे एक पूर्ण तिकडे बघितलं तर तुम्हाला काही त्रास आहे का कराचीमध्ये एक मराठी म्हणून का हिंदू म्हणून असं काही होता आहे म्हणजे कसं? बघा काय आणि आहे, जिकडे हं, मायनॉरिटी आहे ना, ते मध्ये काहीतरी तर होतात. कशाला मायनॉरिटी कोणतरी रिलिजनमध्ये होते. जेव्हा तुम्ही कोई पण क्षेत्रामध्ये, कोई पण कंट्रीमध्ये मायनॉरिटी आहे ना, तो मायनॉरिटीमध्ये काहीतरी होतात. काय तुमचे पण काय आहे आता आमच्या सिटीमध्ये, कराची सिटीमध्ये थोडा काय आहे मल्टीकल्चरल आहे आणि मेट्रोपॉलिटन सिटी आहे. तो तिकडे इतका त्रास नाही. पण काय आहे, जे मध्ये मायनॉरिटी आहे, तुम्ही मायनॉरिटीमध्ये दुबईमध्ये काय अरब कल्चर आहे. आम्ही इकडे मायनॉरिटीमध्ये आहे. तर त्यांचे ते रीती-रिवाज आहे, त्यांना फॉलो करायचे. काहीतरी तुम्ही काहीतरी क्षेत्र में आहे, तर ते फॉलो करायचे. ते फॉलो करला आणि तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये आहे, तर काहीतरी त्रास नाही. अ, अ, दिलीप सर आता जसं तुम्हाला मराठी शिकवतायत, इकडून तुम्ही कसं बघता हा आभाळाखालची शाळाचा प्रवास जो आहे, जसं 70 देशात ते शिकवतात, तर पाकिस्तानमध्ये तुम्हाला हो. वाटतं ह्या सगळ्यांनी अजून ह्यांना स्टुडंट्स जे आपण म्हणतो ते वाढतील आणि कसं तसं काय प्रयत्न त्या दृष्टिकोनाने चालू आहेत? जे हो, तुमच्यासारखे दिलीप लोकं जे तर कराचीला राहतात का शुअर, पाकिस्तानमध्ये राहतात? शुअर, शुअर.
नाही, दिलीप सरांचा लय प्रयास आहे आणि पाकिस्तानमध्ये काय आहे, की ते आता एफर्ट घेतायत. 2-3 मुली होते, 2-3 मुलगे होते. पहिले अभ्यास केला होता दिलीप सरची शाळापासून आणि तिने काही रायटिंग थ्रू स्टेट केले. एक तो काय आहे, हळू-हळू होत आहेत. तर मराठी पाकिस्तानमध्ये आहे ना, ते व्यस्त आहे त्यांच्या इतका इंटरेस्ट नाही, ते मराठीमध्ये. आणि काही नवीन जनरेशन आहे, ते मध्ये काय उर्दू, इंग्लिशच्या कसं आहे, तर काय त्यांचा इंटरेस्ट इंग्लिशमध्ये जास्ती आहे. तो दिलीप सरचे माध्यमातून आम्ही काय करतात ते प्रयत्न करतात. प्रयत्न चालू आहे. हळू-हळू होईल, पण ते टाईम लागते त्यामध्ये. नाही, इंग्लिशचा प्रेफरन्स ही गोष्ट भारतात पण तेवढीच आहे जेवढी पाकिस्तानात आहे. हो, 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 हो. पण काय आहे तुमच्या भारतमध्ये काय आहे, महाराष्ट्रामध्ये काय आहे, की महाराष्ट्र बेसिक लँग्वेज आहे. आता महाराष्ट्रामध्ये आले, तर तुम्हाला शिकवायचे आहे लहानपासून. सब्जेक्ट कन्फर्म सब्जेक्ट आहे ना. हं. आमच्याकडे ऑप्शन नाही. तो ते अच्छा. मध्ये महाराष्ट्रामध्ये कसं होतं, महाराष्ट्रामध्ये झाले तर फर्स्ट क्लासमध्ये तुम्हाला शिकवायची आहे मराठी. हं. पाकिस्तानमध्ये ते ऑप्शन नाही. तो त्यासाठी थोडा इंटरेस्ट थोडा कमती आहे त्यामध्ये. अच्छा, आता तिकडे म्हणजे ओके. दिलीप सर, तुम्हाला काही त्यांना सर विचार. मला एक विशेष माहिती शेअर करायची आहे. जय गायकवाड दुबईत राहतात. त्यांचा एक 7-8 वर्षाचा राघव नावाचा मुलगा आहे. तर मला इथं जय सरांचा फोन आला की सर ठीक आहे, आम्हाला मराठीचं वातावरण मिळालं नाही, पण माझ्या मुलाला मिळावं, तर आपला काय करता येईल. तर दुबईमध्ये रश्मीताई लुकतुके म्हणून आहे, त्या Yes. मराठी शाळा चालवतात आणि पूर्वी त्या एमसीच्या आवारा चालवायच्या. तर मला जय सरांना मी सांगितलं की सर अशी अशी एक शाळा आहे, तर मी करतो प्रयत्न. मी लुकतुकीताईंना फोन केला. लुकतुकीताईंनी तिथले जे प्राचार्य आहेत त्यांना जय सरांचा नंबर दिला. प्राचार्यांनी जय सरांशी बोलले आणि राघव मराठी शिकणं सुरू. आज या निमित्ताने आठवण आली चंद्रकांत गायकवाड, जे जय गायकवाडांचे काका होते. जय गायकवाडांचे वडील स्वतः आमच्या मुवमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाग घेतात आणि चंद्रकांत दादांचा खूप प्रयत्न होते. प्रत्येक वेळेला ते मीटिंग जॉईन करायचे, क्लास जॉईन करायचे. त्यांना मनापासून वाटायचं की या मुलांनी मराठी शिकलं पाहिजे आणि आज ते नाहीत, पण त्यांची आठवण झाली या निमित्ताने. मी त्या दृष्टिकोनातून जयचा आभारी आहे. धन्यवाद सर. बस, बाकी तर काही नाही. जय, भेटून पण खूप बरं वाटलं आणि मला असं वाटतं की आपल्याला खूप बोलायचं पण आहे, खूप विचारायचं पण आहे. पण हो. सर जसं बोलले पाकिस्तान आहे, थोडे विषय पण सेन्सिटिव्ह आहेत, तर आपण स्टेप हो. बाय स्टेप त्याच्याकडे Step by वळू. step. तर तुम्ही मराठी मूडवर पहिल्यांदा आला, त्यासाठी खूप खूप तुमचा आभारी आहे. मराठी मूडच्या वेलकम. जर जयना काही पण प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये टाका. हो. आम्ही ते सगळे प्रश्न हो. पर्यंत पोहोचवू आणि त्यांची उत्तरही जर त्यांना देता आली, जमली, तर ते नक्कीच देतील. बिफोर वी एंड दिस सेशन, तुम्हाला आता Yes. महाराष्ट्राला येऊन काय काय बघायची इच्छा आहे? जर लवकरच अपॉर्च्युनिटी मिळाली. ते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा, पहिला माझे लेट पर आमचे कुलदेव आहे जेजुरी. ते मला जायचे. माझी आधीची लई अपेक्षा आहे, लई त्यांच्या मनमध्ये होता. माझ्या पण मनमध्ये आहे. मला पहिला जेजुरी जायचे. आमचे कुलदेव आहे खंडोबा. तो देवस्थान माझा प्रायोरिटी आहे आणि ते मोठे लई मोठी लिस्ट आहे, पण ते म्हणजे फर्स्ट लिस्ट मध्ये आहे जेजुरी. ते खंडोबाला मला दर्शन करायचे. कशाला, आमचे देव आहे, तो त्याला दर्शन करायचे. ते माझ्या लिस्टमध्ये फर्स्ट आहे. आणि ते नाशिक आणि यात्रा 2-3 मोठे देवस्थान आहे. आणि पुण्याची लिस्टमध्ये दगडूशेठचं मंदिर आहे, ते मध्ये जायचे. सिद्धिविनायक आहे, सिद्धिविनायक जायचे. तर 2-3 देवस्थान आहे. असं फिरायच्यासाठी तर नाही काही विशेष, पण देवस्थान लई माझी इच्छा आहे, ते देवस्थान घुमायची इंडियामध्ये. नक्की, महाराष्ट्रात असं खूप काही आहे. आला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले पण आहेत, तर एखादा गड किल्ला हो, 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 बघायला हो. मिळाला तर खूपच हो, बरं वाटेल. आणि आम्ही बघू, लवकरच जमल्यास यायला मिळालं तर या. आम्ही आहोतच इकडे जरूर. तुम्हाला फिरवायला. माझा प्लॅन होता 2025 मध्ये, पण काहीतरी आता रिलेशन असं झाले, तो 1 वर्ष पोस्टपोन केला. पण नेक्स्ट वर्ष मध्ये हो नक्की असा प्लॅन आहे. केव्हा तर आले इंडियामध्ये, तो तुमचा संग भेट होईल. दिलीप सरच्या माध्यमातून तो भेट होईल तुम्हाला सर. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय गायकवाड यांच्याशी दुबईतून मारलेल्या गप्पा तुम्हाला आवडल्या असतीलच अशी आशा आहे. खरं सांगायचं तर आपण सगळेच बॉलिवूड बघून मोठे झालो आहे
आणि त्यामुळे पाकिस्तानबद्दल आपल्याकडे एक फिल्मी इमेज आहे आणि थोडा हेटरेडी आहे. पण जेव्हा एखादा माणूस आपली भाषा बोलतो, आपली संस्कृती शेअर करतो, तेव्हा तो परका नाही वाटत, तो आपल्यातलाच कोणीतरी वाटतो. जय यांनी आम्हाला कराचीमधल्या गणपती उत्सवाची एक गोड आणि साधीशी झलक दाखवली. पण ऐका, जर कराचीचा गणपती साधा आणि सुंदर असेल तर आता सीट बेल्ट बांधा, कारण पुढचं डेस्टिनेशन आहे मॉरिशियस. इथे गणपतीचा उत्सव हा फक्त साधा उत्सव नाही तर एक ग्रँड कार्निवल असतो. तर चला थेट नितीन सावंत यांच्याकडून ऐकूया मॉरिशियसच्या गणपतीच्या जल्लोषाने भरलेली कहाणी. स्टे ट्यून्ड.